हल्ली काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून मला रियालिटी शो खूप आवडतात. मी बिग बॉस बघत असते, मराठी, हिंदी दोन्ही बघत असते आणि मी बऱ्यापैकी कुठलेही रियालिटी शो असो मला आवडतात. मला खतरो के खिलाडी मला आवडत नाही. सो आज ज्यावेळेस आता हे लॉकअप संपलं, त्यावेळेस मी बोर व्हायला लागलं. म्हणजे एक असतं ना काहीतरी टाइमपास, आपल्याला आपण त्याची वाट बघतो वगैरे वगैरे वगैरे. लॉकअप संपलं, मग मला बोर व्हायला लागलं. त्यातल्या त्यात इंस्टाग्रामवर खूप अशा भोजपुरी बवालच्या खूप अशा रील्स पडत होत्या. मग मी भोजपुरी बवाल बघायला घेतलं. मजा आली खरंच. म्हणजे वेगळं काहीतरी, आपण बॉलिवूड बघत असतो, मराठी बघत असतो, पण हे वेगळं काहीतरी बघून मला आवडलं. त्यात एक गोष्ट नोटीस केली, मला माहिती नाही म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही ती गोष्ट नोटीस केली की नाही. मी हा एक फोटो देतेय किंवा इथे एक आयडी मेन्शन करतेय, हे एका वेगळ्या मुलीचं आहे. मी तिला खूप दिवसांपासून फॉलो करते आणि मला तिचे कॉन्टेंट खूप आवडतात. म्हणजे ती लिपसिंग करते, कुठली तरी मॉडेल वगैरे असेल, त्या साईडची कुठली ती मलाही माहिती नाही, पण इतकी भन्नाट आहे ही पोरगी. तिची ऍक्शन वगैरे जर तुम्ही बघितलं ना, तर म्हणजे फॅन व्हाल तिच्या, खरंच फॅन व्हाल. सो तिला मी फॉलो करते 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 आणि अचानक मला भोजपुरी बवालमध्ये एक मुलगी दिसती, काजल, सरनेम मला आठवत नाहीये, काजल म्हणून. ही पोरगी डिक्टोच्या डिक्टो हीच दिसते. मी चकित झाले आणि मी भोजपुरी बवाल त्याच गोष्टीमुळे बघायला घेतलं की मला वाटलं हीच तर ती पोरगी नाही, पण नाही, ही पोरगी ती वेगळी आहे, पण सिमिलर चेहरा आहे. 99% चेहरा मॅच होतो यांचा, की मला तसं वाटतंय. म्हणजे किती चेहरे, किती असे म्हणजे आपापसामध्ये जुळतात ना, काहीच संबंध नाही, कुठलाच काही संबंध नाही. तरीही तुम्ही बघताय का भोजपुरी बवाल वगैरे? बघा, छान आहे. म्हणजे आपल्या बॉलिवूडच्याही पलीकडे काहीतरी जर आपल्याला बघायचं असेल की असं असं पण असतं. सो छान आहे भोजपुरी बवाल.